हेलो 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 चिक हेलो चिक हेलो चिक हेलो चिक हेलो हेलो चिक हेलो चिक हेलो चिक हेलो चिक हेलो चिक हेलो हेलो चिक हेलो चिक हेलो चिक हेलो चिक हेलो चिक हेलो चिक हेलो हेलो चिक हेलो हेलो चिक हेलो चिक हेलो हेलो चिक हेलो चिक हेलो हेलो चेक हेलो तर या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अलंकार तरे मिस्टर अलंकार तरे ठरतो या मॅन ऑफ द मॅच चा विजेता. अलंकारला मी विनंती करतोय की अलंकार आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण जायचं आहे. जर आपल्याला दुखापत झाली असेल तर आपल्या जागेवर दुसरा एखादा खेळाडू पाठवून द्या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी. हॅलो. आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली तर दुसरा सामना आता एक्सर बी वर्सेस वाघविल या दोन संघात पहिल्या चेंडूवरती सफलता मिळालेली आहे. ज्ञानदेव यांना राजू मात्रे यांचा गडी बाद झालेला आहे. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. पहिलं षटक पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे आणि एक गडी बाद झाल्या. धावसंख्या झालेली आहे ती 3. ओ या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा इथं गणेश मडेराचा इथं कव्हर करायला चांगला बॅकअप केलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले. चांगलं रनिंग विकेट झाले आहेत. या 2 धावीनं संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते आणि 3 धावा होत आहेत.
5 धावा. पहिलं षटक संपलेलं आणि 5 धावा. एक चांगली सुरुवात वाघवील संघाकडनं ज्ञानदेव यांच्याकडनं झालेली आहे. कारण फक्त हे पॉवर प्लेचं षटक असतं. ह्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा यायला पाहिजेत, परंतु इकडे 5च धावा आलेल्या आहेत. 120 संघाची खराब सुरुवात झालेली इथं. उत्तम मात्रे स्वतः संघनायक मैदान, त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा आहे. हॅलो 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 आता कोणी बॉलर पहिला ज्ञानदेव आणि हा पहिलं षटक ज्ञानदेव यांनी हाताळलं आणि 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. आता ज्ञान हे नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. एकसर हा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय तर नक्कीच त्यांच्यावरती दडपण असणार, कारण प्रेक्षकही भरपूर एकसर गावात आलेले सामना बघण्यासाठी. आता समोर स्ट्राईक होते उत्तम मात्रे. आता ज्ञान हे गोलंदाजी करतायत. मी दोन्ही संघाला विनंती करतो की वेळ जास्त वाया घालू नका प्लीज, कारण आपल्याला लवकरात लवकर 5 षटकं संपवायचे आहेत. ओ यावे चांगला चेंडू ज्ञानांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या संपर्कात आलेला आहे. सर स्ट्रेक्शक कव्हर करतायत आणि हा निर्धाव जातोय. चेंडू धाव संख्या स्थिर आहे. ओ यावे पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू एसटीच्या वरून सर एस्ट्रेक्साकडे लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. उत्तम मात्र्यांच्या बॅटच्या संपर्कात चेंडू येत नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगलं षटक हाताळलं जात. एक मोठी भागीदारी बघायला मिळत नाहीये इथं. सुरुवात झालेली आहे, दुसरं षटक मैदानात चालू आहे. ओ यावे फुलटा चेंडू, पुन्हा आणखी एक चेंडू निर्धाव जातोय. या ठिकाणी मित्रांनो आगमन झालेलं आहे विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय विलासजी पुतनीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कारण आपण मित्रांनो साहेबांना पाहिलं होतं कांदरपड्याच्या स्पर्धेमध्ये देखील, दहिसरच्या नगरीमध्ये आपण साहेबांना पाहिलं होतं. आणि मी नेहमी म्हणतोय की ज्या ज्या वेळेस आगरी कोळी समाजाच्या स्पर्धा असतात त्या वेळेस भाईंचं आगमन हे नेहमी प्रार्थनीय असतं. या ठिकाणी विधानसभेचे विद्यमान धडाडीचे आमदार सन्माननीय विलासजी पोतनीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. शशी पाटील यांच्या बॅटमध्ये समोर मारा. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघायचा इथं किशोर पाटील इथं. आणि इथं खरोखर चांगलं रनिंग बेटी विकेट झालेलं आहे इथं.
या ठिकाणी आपले विभाग प्रमुख विलास पोतनीस साहेब व भाई यांचं आगमन झालं. त्यांच्यासोबत विनायक सामंत उपविभाग प्रमुख हे देखील उपस्थित आहेत. तसेच महिला संघटक सुजाता शेंगाडे मॅडम यांचं देखील इथं उपस्थिती आहे. या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. गावदेवी एकसर 20 संघातर्फे भव्य असं हे मैदान, या मैदानामध्ये एकसर 20 संघाची स्पर्धा चालू आहे. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि फक्त 7 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झाले. अडचणीत सापडलाय एकसर 20 संघ. इथं अपेक्षा होती या 2 षटकामध्ये कमी कमी 15 ते 20 धावा यायला पाहिजे होत्या, पण त्या इथं बघायला मिळाल्या नाही आहे. आणि आता 2 गडी बाद होऊन धावसंख्या फक्त 7 आहे. आता तिसरं षटक मैदानामध्ये सुरू होतोय. बघायचा कुठला गोलंदाज येतोय तो. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी कुंदन आलेलं आहे. या 3 षटक म्हणजे 18 षटकामध्ये एकसर 20 संघाला नक्कीच हाणामारी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. जर धावसंख्या तुम्हाला चांगली पाहिजे असेल तर एक मोठं टार्गेट डोळ्यासमोर ठेवावं लागेल वाघवीर संघाच्या. बघूया आता काय होतं. 2 सकत चांगली हाताळलेली वाघवीर संघाकडनं, कारण फक्त 2 षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात झालेली आहे वाघवीर संघाची. किशोर यांच्या बॅटमधनं सरळ ड्राईव्ह खेळलेलं ते 1 धाव पूर्ण केले. दुसरं घेण्याचा प्रयत्न बघायचा. इथं चांगलं रनिंग बिटवीन यावेळी देखील झालेली आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. कशा का होईना तुम्हाला धावा घेणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे 2 धावाने संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकली. ती 9 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. शशी पाटील यांच्याकडनं मोठी अपेक्षा एकसर 20 संघाला मोठ्या खेळीची. बघूया काय करतात त्या घरच्या मैदानावरती. यावेळी चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर निघून जातो आणि ते अजय केनी ते वाईट घोषित करतात. म्हणजे एक अवांतर धाव मिळते. त्या अवांतर धावेने एक धावसंख्या झाली आहे 2 आकडी 10 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. बघायची या ठिकाणी सुरुवात आता वाघवीर संघाची चांगली झालेली आहे. 2 षटकापर्यंत पुढे काय होतं बघूया. पुन्हा मारलेला आहे. बघायचं चेंडू तिथंच राहिलेला आहे, परंतु 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 11 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. सर्व मान्य रोवंडरी आमच्या व्यासपीठावर बसलेत आणि हा सामना पाहतात. एक अप्रतिम असं हे मैदान एकसर गावाला लाभलेलं आहे. ते कमलाकर दामोदर पाटील, प्रमोद तुकाराम पाटील आणि हरेश विनायक पाटील या पाटील कुटुंबियातर्फे हे आम्हाला मैदान मिळाले. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. वारंवार त्यांचे आम्ही आभार मानतो, कारण भव्य असं मैदान आम्हाला दिलेलं आहे खेळण्यासाठी. शशी पाटील यांच्याकडे मोठा फटका बघायचा आहे. तिथं गणेश मंडेरा आणि चेंडू जातो शिमारच्या. मी म्हटलं की शशी पाटील याच्याकडनं मोठी अपेक्षा आहे. पहिल्या चौकाराची नोंद झालेली. इथं 4 धावा मिळतात. या 4 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 15 धावा होता. शशी जोपर्यंत जास्त वेळ मैदानात आला तर नक्कीच धावेला आकार येऊ शकतो. एक चांगले फलंदाज आहे शशी. या शशीच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे वाघवीलच्या मैदानावरती. 6 चेंडूवरती 6 षटकार मारले होते शशी पाटील याने नारंगीच्या मैदानावरती. माफ करा, नारंगीच्या मैदानावरती पांजू संघाच्या अगेन्स्ट या शशी पाटीलने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. झालेली आहे ती 16. नारंगीचं मैदान देखील ह्याच प्रमाणे तिथं आहे. खरोखरच सेम असं मैदान या एकसरमध्ये लाभलेलं आहे. किशोर पाटील तुमच्याकडनं देखील मोठी अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची. चांगलं षटक हाताळलं जाते. कुंदन यावर एक साईडला 1 धाव.
आणि डायरेक्ट हिट, अप्रतिम, चांगली फेकी, डायरेक्ट एसटी वरती लागलाय चेंडू आणि अशा प्रकारे किशोर पाटील हे रनआउटच्या रूपानं बाद झालेत. चांगली फेकी, नक्कीच चांगली फेकी झालेली आहे. बघायला मिळेल या ठिकाणी, परंतु नशिबाची साथ नाही मिळाली त्याला. रनआउट, डायरेक्ट चेंडू एसटीवर आदळला आणि रनआउटच्या रूपाने ते बाद झालेत. नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये तर रणजित मात्रे गेलेले आहेत. हे देखील एक चांगले फलंदाज आहेत. गावदेवी एक्सर बी संघाचे, त्यांच्याकडेही मोठी अपेक्षा नक्कीच असणार खेळाडूंना. बघूया आता काय करतात रणजित म्हात्रे. समोर गोलंदाजी करतात ते कुंदन. आत्तापर्यंत चांगले षटक हातात आहेत कुंदन यांच्याकडनं. धावसंख्या झाले 17, 3 गडी बाद आणि आता शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. हो, या एक ओव्हरमध्ये खेळलेले जवळपास स्वतः गोलंदाज येतात आणि एकच धाव मिळते. एका धावेने रणजित याने आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा होतात. 3 षटकांचा खेळ संपला, म्हणजे 18 चेंडूमध्ये 18 धावा कुठलेल्या आहेत एक्सर बी संघ. आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 धावा कराव्या लागणारच या मैदानावरती. कारण या मैदानाची खासियत जास्तीत जास्त 50च्या पुढे धावसंख्या उभारल्या जातात, परंतु यावेळी फार कमी धावसंख्या झालेली ती एक्सर बी संघाकडनं. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 18 झालेली आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी प्रयत्न आलेले आहेत. यांचे तर नक्कीच प्रयत्न असणार की कमी धावा देणं. बघूया आता प्रयत्न कशा प्रकारे आपल्या संघासाठी गोलंदाजी करतात. आत्तापर्यंत 3 गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. पहिलं षटक हाताळलं त्याने 5 धावा आता स्ट्राईक होते रणजित म्हात्रे. बघायचं 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तुम्हाला या 12 चेंडूमध्ये मोठी खेळी करावी लागणार आहे. समोर गोलंदाजी करताय ते प्रयत्न. रणजित हो, यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या संपर्कात आलेला नाहीये. धाव घेतली असती तर होऊ शकले असते, परंतु नाहीये. एकही धाव नाहीये. निर्धाव जातो पहिला चेंडू. प्रयत्न यांचा. पहिला चेंडू प्रयत्नांचा निर्धाव होता. धावसंख्या स्थिर आहे 18. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ, यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्याच्या बाहेर निघून गेल्यानंतर पंच अजय केनी यांनी वाईट घोषित केलं. एक अवांतर रमते. अवांतर धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 19 धावा होत आहेत. 3 गडी बाद. 4थं षटक मैदानामध्ये चालू आहे. एक मोठ्या भागीदारीची गरज आहे इथं एक्सर बी संघाला. ती काय बघायला मिळत नाहीये. हो, यावेळेला एक साईडला फिरून मारलाय. बघायचं एक धाव पूर्ण घेते. शतरक्षक येतात. बहुतेक एका धावेचं समाधान मानावं लागतं. चांगलं शतरक्षक तितके चांगली फेकी आलेले. एका धावेचं समाधान मानावं लागलेलं रणजित यांना. 1 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा होत आहेत. 4थं षटक मैदानात चालू आहे. अप्रतिम. प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या प्रकारे षटक हाताळलेलं आहे इथं वाघविल्या संघाच्या. ओ, यावेळी मोठा फटका मारायचा. सरळ चेंडू उंच गेला. यष्टरक्षक येतात झेल घेण्यासाठी आणि झेल टिपल्या. शेशी सारखा गडी बाद होतोय. चांगला मोहरा बाद झाला स्वस्त्यामध्ये. अशा प्रकारे बराबर विकेट पडत आहेत गावदेवी एक्सर बी संघाच्या. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये जातात ते गणेश कारभारी. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान.
गावदेवी एकसरबर आयोजित आगरी कोळी समाज मंडळाची भव्य अशी मास्टर चषक टुर्नामेंटचं आयोजन आहे. या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. इकडे काल 8 संघांनी भाग घेतला. त्या 8 संघामध्ये काल मालवणी हा संघ मालाडचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याने. आज बघायचं, आज 8 संघ या मैदानात खेळतात. आता कुठले संघ मालवणी संघावर खेळण्यासाठी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय तो. हो, यावेळी लेग साईडला मारला मोठा फटका बघायचा तर शतरक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नाही. चांगली फेकी, चांगलं शतरक्षण, चांगली फेकी आलेली आहे. अशा प्रकारे एका धावेचे समाधान मानलेलं आहे. आता बघायचं आहे गणेश कारभारी किती धावेने आपल्या संघाचं योगदान देतात आणि आपलं स्वतःचं खातं उघडतात. हो, यावेळी रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या संपर्क श्रेष्ठ कव्हर करतात. निर्धाव जातोय चेंडू. चांगलं षटक हाताळलं जात आहे. प्रयत्न यांच्याकडनं. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे वाघबीज संघाच्या आणि त्यांना शतरक्षक देखील चांगली साथ मिळालेली आहे. चांगले झेल टिपलेले आहेत. हो, यावेळी फिरून मारलाय बघायचं तिथं एसटीच्या मागे. एक धाव, एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते ती 22 धावा होत आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे फक्त 22. इथं 30 ते 35 धावा लागायला पाहिजे, त्याच्या फार कमी लागल्या. त्याचं कारण तर चांगले गोलंदाज, चांगली षटक हाताळलं गेलं या प्रत्येकाने. त्याला साथ मिळाली ती शतरक्षकाचे. प्रत्येक शतरक्षण चांगलं शतरक्षण या मैदानावर, कारण मैदानच जे असं आहे त्या ठिकाणी चांगले शतक गरजेचं आहे. दहिसर विधानसभा आमदार आणि विभाग प्रमुख श्री विलास पोतनी साहेब, तसेच महिला संघटक सुजाता सिंगाडे मॅडम, तसेच उपविभाग प्रमुख विनायक सामंत हे व्यासपीठावर बसलेत. मॅच बघतायत. खरोखर यांचा नंतर थोड्याच वेळात आम्ही सत्कार समारंभ करणार आहोत. नवीन गोलंदाज नंदू. ओ, यावेळी तर रणजितला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, परंतु ते मिळत नाही आहे. असं चांगले शतक हाताळलं जातं इथं. सुरुवात ही चांगली झालेली आहे 5व्या षटकाची. हो, यावेळी नक्कीच डोक्याचा वापर केला गणेश कारभारी, कारण रणजितला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे रणजित आता पुन्हा स्ट्राईकवर राहिले. एका धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा होत आहेत. काल पण इथं पाहिलं नंदू पाटील दहिसरचे, त्यांना मिलिंद यांनी चांगलं सहकार्य केलं. एक आणि अशा प्रकारे रनआउटच्या रूपाने गणेश हे बाद होत आहेत. आता बघायचं आहे चांगलं शतरक्षण म्हटलं का सुरुवातीपासून चांगलं शतरक्षण वाघबीज संघाचं बघायला मिळालेलं आहे. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी अरुण पाटील मैदानामध्ये जात आहेत. जरा लवकर जायचं आहे जरा. आला या साऱ्यांचा बापरे राजसाहेब ठाकरे. ओ, यावेळी फुलटा चेंडू, चेंडूला पाहिजे साफ आणि इथं चौकार मिळतो. पहिल्या चौकाराची नोंद झालेली आहे रणजितच्या बॅटमधनं. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा होत आहेत.
ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा हो यावेळी पुन्हा मोठा फटका बघायचा तर शतरक्षक आहे तिथं. धन्यवाद. आणि अशा प्रकारे रणजितची पारी समाप्त झालेली आहे. यवन जरा लवकर जायचं आहे. कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसात सर्वात कमी धावसंख्या इथं बघायला मिळालेली आहे. कालपासून पाहिलं की 50, 60, 70 पर्यंत धावसंख्या गेली होती आणि आज फार कमी पहिला सामना झाला त्याच्यामध्ये घोडबंदर संघानं 70 धावा विजयासाठी दिल्या होत्या आणि सर्वात कमी धावसंख्या बघायला मिळते एक्सरबी संघाकडनं. अरुण पाटील समोर स्ट्राईक घेत आहेत. हो यावेळी अप्रतिम चांगली गोलंदाजी तर बघायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी ते केलेली आणि 5 षटकाचा खेळ संपलेला आणि धावसंख्या झाली ते 28. आता डीजे मी तुला थांबवतोय. डीजे नक्कीच तुला मी संधी देऊ. मात्र मी एक्सर बी च्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण लगेचच खेळपट्टीवर जायचं. एक्सर बी सर्व खेळाडू लगेचच जा विनंती करतोय. आणि NS भाईंदर फक्त कर्णधार, NS भाईंदर संघाचे फक्त कर्णधार आपण खेळपट्टीवर जायचं आहे. आणि कांदरपाडा संघाचे कर्णधार खेळपट्टीवर जा. राजू खेळपट्टीवर आपण जायचं आहे. व्हॅली मित्रा विनंती करतोय. या ठिकाणी विधानसभा आमदार आदरणीय सन्माननीय विलासजी पोतनीस साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल, तो देखील मैदानाच्या आतमध्ये. तर मी विनंती करतोय कांदरपाडा मास्टर्स कर्णधार राजू आणि NS भाईंदर कर्णधार व्हॅली आपण प्लीज खेळपट्टीवर जायचं आहे. आणि एक्सर बी एका लाईनअप मध्ये उभं राहा. कॅमेरा कोणत्या दिशेने आहे? एक्सर बी उत्तम मात्रे ज्या दिशेने कॅमेरा आहे त्या दिशेने आपले चेहरे. तर विनंती करतोय NS भाईंदर कर्णधार, कॅप्टन NS भाईंदरचे कॅप्टन आणि कांदरपाडा कॅप्टन. प्लीज राजू खेळपट्टीवर जायचं आपण खेळपट्टीवर जा. व्हॅली मित्रा तू जरी खेळपट्टीवर जा. खेळपट्टीवर जायचं आहे. मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतोय की आपण देखील खेळपट्टीवर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. या परिसरातील विधानसभेचे दिग्गज व्यक्तिरेखा, विद्यमान आमदार ज्यांच्या माध्यमातून अनेक 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 असे सामाजिक कार्य मी तर म्हणेल या संपूर्ण परिसरामध्ये केली गेलेली आहेत. शिवसेनेचा अभिमान म्हणजेच आदरणीय सन्माननीय विलासजी पोतनीस साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे आणि एक्सर 20 संघांच्या खेळाडूंची ओळख केली जाणार आहे. त्यानंतर साहेबांचा शुभ सन्मान देखील त्या खेळपट्टीवर केला जाणार आहे. अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आज हे जे मैदान जे आपण पाहतोय हे मैदान एका आगरी व्यक्तीचं आहे. सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेब आणि संपूर्ण पाटील कुटुंबियांचं योगदान आज आपण या खेळपट्टीवर खेळत आहोत. DG पाटील स्टेडियम, कारण भविष्यात तुम्हाला हे स्टेडियम देखील पाहायला मिळेल असे कमलाकरजी पाटील यांच्या मुखातून आपण वक्तव्य पाहिलं होतं. आणि अतिशय सुरेख मैदान, चांगल्या प्रकारे मैदान हे मेंटेन केलेलं आहे. तर खरोखरच पाटील कुटुंबियांचं जितकं आभार व्यक्त करावं तितकं कमी आहे. DG पाटील मैदान, DG पाटील स्टेडियम आपण पाहतायत. विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय विलासजी पोतनीस साहेब या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आहेत. कॅमेऱ्यामध्ये आपण जर साईड स्क्रीनच्या दिशेने जर आपण पाहिलात तर आज आमदार साहेबांची भेट, आज आमदार साहेबांची मी तर म्हणेल पावलं या दिशेने वळालेले आहेत. आणि मी ज्या वेळेस नेहमी उल्लेख करतोय
की आगरी समाजाच्या मॅचेस मित्रांनो ज्या ज्या वेळेस असतात त्या त्या वेळेचं साहेबांचं आगमन हे आमच्या प्रत्येक आगरी व्यक्तीसाठी प्रार्थनीय असते. विलासजी पोतनीस साहेब आणि त्यांच्याच शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जातोय, सिक्का उचलला जातोय आणि टॉस विन या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय तो म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय एक्सर बी संघाचे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपण खास करून जर लक्ष दिलं साईड स्क्रीनच्या दिशेनं तर जवळपास सुजाताताई शिंगाडे महिला संघटक आज तुम्हाला त्या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर विभाग प्रमुख विनायकजी सामंत साहेब देखील तुम्हाला आज खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. आणि खास करून सन्माननीय श्री विलासजी पोतनीस साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आई गावदेवी एक्सर बी संघाच्या माध्यमातून हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतायत शिवसेना शाखा क्रमांक 10 सन्माननीय मिलिंदजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या नगरीचे स्थानिक आमदार विलासजी पोतनीस साहेब यांचा केला गेला. त्यानंतर आपण पाहतायत सुजाताताई शिंगाडे महिला संघटक यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मिलिंदजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आज एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मित्रांनो तर शिवसेनेच्या रणरागिणी आज आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळते आहेत. अभिमानाची बाब आहे. आज जर आपण पाहिलं पुरुष ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात चाललेला आहे त्याप्रमाणे महिला देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच वेगानं आपली प्रगती करत आहे आणि ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण आपण जो जन्म घेतला तो देखील एका स्त्रीच्या पोटीत जन्म घेतला हे कधीही विसरू नका. त्या कारणास्तव मी एकच म्हणेन स्त्री शक्ती म्हणजेच आदिशक्ती. यावेळेस आपण शिवसेनेच्या रणरागिणी सन्माननीय सव सुजाताताई शिंगाडे यांचं देखील आपण आगमन या खेळपट्टीवर पाहतोय. त्यानंतर विलासजी पोतनीस साहेब स्थानिक आमदार धन्यवाद सर, धन्यवाद आपले सदस्य आभार. आपण आमच्या या स्पर्धेला भेट दिली आणि नक्कीच आपली उपस्थिती आमच्या या एक्सर बी संघासाठी प्रार्थनीय असेल. ओळख केली जात आहे त्या ठिकाणी एक्सर बी संघ जे ऑर्गनायझर आहेत या स्पर्धेचे त्या संपूर्ण खेळाडूंची त्या ठिकाणी ओळख केली जात आहे. नाणेफेकीचा कौल कांदरपडा संघ जिंकला. विन द टॉस अँड चॉईस द बॉल फर्स्ट. नाणेफेक जिंकतोय राजू. निर्णय लगेचच कळवतोय की आम्हाला शतरक्षण करायचं आहे. नक्कीच आपण पाहतायत विद्यमान आमदार विलासजी पोतनीस साहेब ज्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केली गेली. अनेक मी तर म्हणेल एक प्रकारे म्हणायचं गेलं तर या संपूर्ण विभागाचे कायापालट आपण जे पाहतोय अनेक बदलाव या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि त्या संपूर्ण श्रेय मी नक्कीच खास करून भाईंना देईल. भाईंचं सहकार्य खूप मोलाचं ठरलं गेलं. तर उत्तम म्हात्रे संघनायक प्लीज आपण 5 मिनिटासाठी इथे यायचं आहे कारण आपल्याशी थोडीशी चर्चा केली जाणार आहे. वाघवेल संघाचे संघनायक गणेश मनेरा आपल्यासोबत चर्चा करत आपण प्लीज 5 मिनिटासाठी आपण आमच्या सोबत यायचं आहे. व्यासपीठावर आपण पाहतायत मंद मंद पावलानं मात्र व्यासपीठाच्या दिशेनं विद्यमान आमदार विलासजी पोतनीस साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सोबत आपण पाहतायत उपविभाग प्रमुख विनायकजी सावंत साहेब तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर महिला संघटक सुजाताताई शिंगाडे या देखील तुम्हाला व्यासपीठाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत.
सचिव भगवंतदादा पाटील कुठे असाल तर प्लीज जरा कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवंतदादा पाटील जर आपण इथे असाल तर प्लीज आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. एक्सर बी संघ प्रथम फलंदाजी केली आणि त्याने 28 धावा केल्या होत्या आणि 29 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी वाघवील संघाकडे ठेवलेलं आहे. ठाण्याचा हा वाघवील संघ आहे आणि त्याचा सलामीला आले ते तानाजी आणि विलास. चला प्लीज वेळ वाया घालू नका, काहीतरी डिसिजन घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. मी तुम्हाला विनंती करतोय कारण आपला हा दुसरा सामनाला आज लवकर आपली स्पर्धा कर, कारण पाहुणे मंडळी तर मान्यवर मंडळी आपला सामना बघण्यासाठी तर बसलेले आहेत. त्यांचा विचार करा आणि लवकर सामन्याला सुरुवात करा. वेळ वाया घालू नका. चला आपल्याला 5-5 षटकांचे सामने खेळायचे तेव्हा तुम्ही वेळ वाचवा जरा, मला विनंती करतोय. चला वेळ वाया घालू नका प्लीज, काय ते लवकर निर्णय करा कारण आपलंच इथं ऑर्गनाइज. भगवान पाटील जरा जावा, जरा बघा काय झालं ते. इकडे इकडे या. भगवान पाटील जरा लवकर जा. चला सामन्याला सुरुवात करा. पहिलं षटक हाताचं धर्मेंद्र पाटील आणि स्ट्राईक वरती आहेत ते विलास आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते तानाजी. 29 धावांचं आव्हान दिलं तुम्हाला. 18 चेंडूमध्ये 29 धावा, माफ करा 24 चेंडूमध्ये 29 धावा करायच्या तुम्हाला जिंकण्यासाठी. चला सामन्याला सुरुवात करा. वेळ आहे गाणू का डावखुरे फलंदाज विलास. 30 चेंडूमध्ये 5 षटकांचा सामना आहे तुम्हाला. 30 चेंडूमध्ये 29 धावा करायचे. ओ पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बघायचं तो बाहेर निघून डाव्या स्टेच आणि तो पंच अजय केणी यांच्याकडनं वाईट घोषित करा. अवांतर धावेनं खातं उघडलं जातं इकडे 1 धावेनं. तुमची धावसंख्या तोकडे तेव्हा तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी करण्याची गरजेचं आहे. एक्सर बी संघाला पहिला चेंडू खराब टाकलेला आहे. ओ या होय चांगला चेंडू होता पण तो कट लागून चेंडू जातो तो स्ट्रेकच्या मागे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावी होऊ शकली असे परंतु एका धावेत समाधान मानलेले. समोर स्ट्राईक आहे ते तानाजी पाटील, हे देखील चांगले फलंदाज आहेत. मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो तुम्हाला काही वेळ वाया घालू नका करा. आपल्याला प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवर आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार नाहीये. तुम्ही प्रत्येकाने लक्ष ठेवायचं, प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे आम्हाला.
तसेच आपल्या व्यासपीठावर महिला संघटक दीपा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. दीपा पाटील मॅडम यांचं त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद आपण आलात त्याबद्दल. ओ यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, सरळ निघून जातोय यष्टरक्षकात. अशा प्रकारे पहिला चेंडू निर्धाव जातोय धर्मेंद्र यांच्या बॅटमधून गोलंदाजीमधून. ओ यावेळी कव्हरमध्ये सुरेख शॉट मारत तितकंच चांगलं शतरक्षण झालं रणजित म्हात्रे यांच्याकडनं. स्वतः चेंडू घेऊन जातात. एकच धाव मिळते तुम्हाला. एक धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा होत आहेत. 3 धावा होत आहेत. 29 धावांचं आव्हान दिलेलं जिंकण्यासाठी. 5 षटकांचा सामना. डावखोरे फलंदाज विलास. फुलटा चेंडू. ओ इथं याचा फायदा उचलता आलेला नाहीये. आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते विलाशांना. 1 धावेनं संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते ती. 4 धावा होत आहेत. 29 धावांचं आव्हान दिलं जिंकण्याचं. भव्य असं हे स्टेडियम खरोखरच या DG पाटील स्टेडियम. एकसर खुटारपाडा इकडे आहे हे मैदान. पुन्हा फुलटच बघायचं इथं मोठा फटका आणि चेंडू बहुतेक जातो तो. ओ चांगलं शतरक्षण, अप्रतिम चांगलं शतरक्षण केलं आणि तितकी चांगली फेकी आलेली आहे. परंतु यष्टरक्षकाला कव्हर करता नाही. अप्रतिम चांगलं शतरक्षण. नक्कीच 2 धावा तिथं वाचवलेल्या आहेत. शतरक्षक आहेत ते दीपक म्हात्रे. चांगलं शतरक्षण केलेलं आहे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 6 धावा होत आहेत. ओ यावे नक्कीच पुन्हा एक चांगला चेंडू टाकलेला आहे धर्मेंद्रच्या गोलंदाजीमधनं. आणि अशा प्रकारे निर्धाव जातोय चेंडू. पहिलं षटक संपलेलं. धावसंख्या 6 झालेली. एकही गडी बाद झालेला नाहीये. धावसंख्या फक्त 6 झालेली आहे वाघविल या संघाची. सर्व मान्यवर मंडळी स्टेडियम मध्ये बसून आपला हा सामना बघतायत. तर तुम्ही वेळ वाया घालू नका. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे आपल्याला. आता नवीन गोलंदाज समोर गोलंदाजी करण्यासाठी आले ते दीपक म्हात्रे. दीपक म्हात्रे गोलंदाजी करतायत. ओ पहिला चेंडू लेग साईडला सुरेख शॉट मारला. जवळपास 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघायचा. इथं धोका होऊ शकतो बघायचं दीपक यांच्याकडनं. आणि दीपक यांना कव्हर करता आला नाही चेंडू. नाही तर नक्कीच धोका होऊ शकला असता. 1 धाव मिळते. पुन्हा तानाजी तयार. समोर गोलंदाजी करतात दीपक म्हात्रे. ओ यावेळी नक्कीच चांगला चेंडू आहे. एक ठिकाणी निर्धाव जातोय. चांगलं शतरक्षण एसटीच्या मागे राजू म्हात्रे यांच्याकडनं. एक तुमची धावसंख्या तुकडे तेव्हा तुम्हाला चांगलं शतरक्षण आणि चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गावदेवी एकसरबी संघ आयोजित अग्रिकोई मास्टर टुर्नामेंट इथं आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा आजचा 2रा दिवस आहे.
फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा पुरोपुरच. आणि अशा प्रकारे नो 1+2 म्हणजे 3 धावा मिळतात इथं. खराब गोलंदाजी इथं. या 3 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 2 आकडी 10 धावा झालेल्या आहेत. पुन्हा तयार तानाजी. ओ यावे नक्की चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलेला आहे. अशा प्रकारे एक निर्धाव जातोय चेंडू. ओ यावं खरं सुरेख गोलंदाजी, लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. अशा प्रकारे गोलंदाजी करणे गरजेचं आहे. दीपक म्हात्रे. हो अप्रतिम चांगलं कमबॅक केलंय दीपक म्हात्रे आणि लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. अशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे कारण धावसंख्या फार तोकडी आहे तुमची. 29 धावा आहे. 30 चेंडूमध्ये 29 धावा करायच्या आहेत आणि दुसरं षटक मैदानात चालू आहे. ओ यावे कट केलेलं तिथं बघायचं जवळपास क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे. बघायचं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बघायचा धोका होता आणि चांगली फेकी आलेल्या नाहीच. काय झालं पंच बघायचं रनआउटच्या रूपाने गडी बाद झालेला आहे. चांगली फेकी केली अरुण पाणी आणि आणखा एक गडी पहिला गडी बाद होतोय. दोन षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या झाली 11 आणि 1 गडी बाद झालेला आहे. आता आम्ही या ठिकाणी आता जर आम्ही व्यासपीठाकडे होतोय. आमच्या महिला संघटक दीपा पाटील यांचं इथं आगमन झालेलं, त्यांचा आम्ही सत्कार करतो. त्याचं आमचे दीपाताई पाटील यांचे इथं आगमन, त्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतो. तसेच किशोर कांदरपाड्याचे किशोर म्हात्रे यांचा देखील आम्ही इथं सत्कार करणार आहोत. मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. किशोर म्हात्रे जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. काल पाहिलं आपलं किशोर म्हात्रे, आपले लाडके सर्वांचे किशोर म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन मिलिंद म्हात्रे यांच्याकडे त्यांचा सत्कार केला जातोय. तसेच महिला संघटक दीपा पाटील यांना देखील आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार करत आहोत. सर्व पाहुणे मंडळींचा मी पुन्हा इथं आभार मानतो की तुम्ही इथं वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो आम्ही. दीपा पाटील. तसेच आमचे नरोत्तम म्हात्रे उपशाखा प्रमुख यांचा इथं वाढदिवस आहे म्हणून भाई विलास पोतनी साहेब उर्फ भाई यांच्या हातून त्यांचा सत्कार केला जातो. जोरदार टाळ्या वाजवत आहे. नरोत्तम म्हात्रे उपशाखा प्रमुख यांचा वाढदिवस आहे आणि आम्ही नक्कीच इथं केक कापणार संध्याकाळी. नरोत्तम म्हात्रे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत आहेत. भाई यांच्या हातून त्यांचा सत्कार केला जातोय. ओ यावे मोठा पटका, चेंडू जातोय तो शिमार शेवार षटका. धन्यवाद डीजे. आता पाहुणे मंडळी लाडके आमदार विलास पोतनी साहेब आता आपला रजा घेत आहेत. तसेच सुजाताताई मॅडम, तसेच दीपा पाटील महिला संघटक या येऊन इथं सामन्याची मजा घेतलेली आहे आणि इथं आल्याबद्दल तुमचं पुन्हा आम्ही इथं आभार मानतो. यावेळी चांगलं कमबॅक केलेलं आहे.
शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला विलाशाने आणि एक षटकार मार्या षटकारने धाव संख्या झपाट्याने पुढे सरकली 17 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक आता मैदानामध्ये चालू आहे यववन पाटील यांच्या रूपानं. हो यावेळी कट लागून मागे जातो इथं जवळपास शतकचा बघायचं आहे. आणि अशा प्रकारे 3 धावा चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेल्या 3 धावा पूर्ण केल्या. त्या 3 धावाने संघाची धाव संख्या झालेली 20 धावा होत आहेत. अजूनही 9 धावांची फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी वाघविल्या संघाला. एक उत्तुंग असा षटकार मारण्याचा नक्कीच फायदा झाला कारण धावसंख्या परत तोकडी होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला वाघविलच्या फलंदाजाने. हो यावेळी गणेश मंड्यार आहे तर चेंडू काय बॅटच्या संपर्कात आलेला नाही. निर्धाव जातो चेंडू. हे बघा इथं एक सर गावदेव बी संघातर्फे जेवणाची सुरुवात झालेली आहे. जे कोणी संघ खेळून झालेत आणि पाठीराखे सर्वांनी इथं जेवून जायचं आहे. कोणी जेवल्याशिवाय घरी जाऊ नका. तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. डाके साहेब ती पण व्यवस्था करू आपण टेन्शन घेऊ नका. आणि अशा प्रकारे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट रन आउटच्या रूपानं बाद झाले गणेश मंडेरा. चला लवकर फलंदाज किशोर म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यासोबत मिलिंद हे देखील आले. किशोर म्हात्रे तुमचं हार्दिक स्वागत. चला लवकर जायचं बॅट्समन लवकर जायचं मैदानात. किशोर म्हात्रे तुमचं हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज खेळण्यासाठी राकेश मैदानावर जात आहेत. अजूनही 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडूमध्ये 8 धावा. एक काहीतरी चमत्कारच एक्सरबी संघाला वाचवू शकतोय. बघायचं काहीतरी चमत्कार होतोय का. त्याला 13 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. तेरा चेंडूमध्ये 8 धावांची गरज. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहेत. गोरबंदर आणि नारंगी संघाच्या खेळाडूने जेवण घ्यायचंय. जेवणाची व्यवस्था आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे जेवणाची व्यवस्था आहे. हो यावेळी जोरदार अपील पंचांकडे येणार. पंचाने अपील उचलून धरलेत आणि एलबीडब्ल्यूच्या रूपाने आणखी एक गडी बाद होतोय. काहीतरी मी म्हंटले की काय गावदेवी मातेचा काही चमत्कार झाला तरच एक्सर बी संघाला वाचू शकतोय. बघायचं इकडे एलबी जे संघ आणि जे पाठीराखे आहेत त्यांनाही तुम्ही घेऊन जायचंय जेवायला.
आता नवीन गोलंदाज गणेश कारभार, तुम्हालाही काहीतरी चमत्कार या षटकामध्ये जर कमीत कमी धावा दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये थोडं टार्गेट मोठं होईल. बघायचं आता गणेश कारभार, तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. कशा प्रकारे षटकाचा समोर गोलंद खेळ ज्याने षटकार मारला ते विलस मैदानामध्ये आहेत. पहिला चेंडू कव्हरमध्ये सुरेख शॉट मारलाय तिथं आणि पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा येतात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ते 23 धावा होतात. आता 11 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. 11 चेंडू आणि 6 धावा. अकरा चेंडू 6 धावा. हो यावेळी मोठा फटका बघायचा आहे दीपक म्हात्रे आणि दीपक म्हात्रेने झेल टिपलेला आहे. आणखी एक फलंदाज कुंदन मैदानामध्ये जात आहेत. विलास चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. अप्रतिम चांगली फलंदाजी करून पाठी परतलेले आहेत. 14 धावांचं योगदान दिलं विलास यांनी आपल्या संघासाठी. आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा पाहिजेत त्या 6. 10 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. हो यावर सरळ डोक्याचा वापर केलेला आहे. कव्हरमध्ये केलेला आहे. 1 धाव मिळते आणि 1 धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा पाहिजे त्या 5. 9 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. ते NS भाईंदर संघाच्या खेळाडू जरा साईडला उभं राहायचं. दिलीप भोईर पांजू त्याने इकडे यायचं आहे आमच्या कॉमेडी बॉक्सच्या बाजूला आपला संघ घेऊन. ओ यावेळेस सुरेख शॉट मारलाय. बघायचं दीपक म्हात्रे चेंडूवरती जातात. 1 धाव पूर्ण केलेले आहे. पायाने स्टॉप केलेला आहे तिथं चेंडू आणि 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 8 चेंडूमध्ये 3 धावाची गरज फक्त सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर होणार दुसरा NS भाईंदर आणि भावदेवी कांदरपडे या 2 संघामध्ये. ओ यावेळी मोठा फटका मारलाय. बघायचं आहे जवळपास शतरक्षक नाही. चेंडू जातो आणि अशा प्रकारे वाघवील संघ हा विजयी ठरलेला आहे. हार्दिक शुभेच्छा दुसऱ्या सामन्यासाठी त्यांना.